नमस्कार मंडळी, मी सुबोध भावे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या गप्पांच्या प्रवास दौऱ्यात, ज्याचं नाव आहे बस बाई बस. तर मंडळी, आज मी दोन मैत्रिणींचा किस्सा तुम्हाला सांगणार. दोघी जणी बसनी प्रवासाला निघाल्या होत्या. पावसाळ्याचे दिवस होते, त्यामुळे एकीने खिडकीत बसून आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य अनुभवायला सुरुवात केली, तर दुसरीने असं घट्ट डोळे मिटून देवाकडे प्रार्थना केली की पावसाळ्याचे दिवस आहेत, तेव्हा बस वेळेत पोहोचू दे, कुठेही अपघात नको घडू दे. बस जेव्हा त्यांना हव्या असलेल्या ठिकाणी पोहोचली तेव्हा खिडकीत बघणारी काय म्हणाली माहितीये? काय ग, किती लवकर संपला हा प्रवास. तर डोळे घट्ट मिटून घेतली होती ती काय म्हणाली माहितीये? ती आनंदाने म्हणाली, चला पोचलो बाई एकदाच आहे, आणि तेही सुरक्षित. आता तुम्ही म्हणाल की हा किस्सा मी आज का सांगितला? तर आज आपल्या बसमध्ये माझी एक मैत्रीण येणार आहे, जिने आयुष्य भरभरून जगायचा प्रयत्न केलाय. कुठे पोहोचणार आहोत त्यापेक्षा कसे पोहोचणार आहोत हे तिच्यासाठी कायम महत्वाचं होतं. कारण तिला चांगलं माहिती आहे की कुठलाही प्रवास ही अनुभवायची गोष्ट आहे, संपवायची गोष्ट नाहीये. चला तर मग बहारदार प्रवास सुरू करण्यासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया क्रांती रेडकर हिचं. कसं वाटलं तुला या बसमध्ये? खूप मस्त वाटलं आणि खूपच आलिशान अशी तुमची बस आहे, ज्याच्यात एक टीव्ही सुद्धा आहे, तोही एवढा मोठा. आणि मला ह्या सगळ्यांकडे बघून फार कौतुक आणि फार एकतर सगळ्या इतक्या सुंदर आहेत, एवढ्या सुंदर नटून बसल्या आहेत, आणि ह्यांचे एपिसोड्स मी बघते. आज घराघरात ह्या पोचलेल्या आहेत आणि तुमचा एक वेगळा फॅन क्लब आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दॅट फर्स्ट ऑफ ऑल. इतकं कौतुक केलंस आमच्या या बसचं, थँक्यू सो मच. पण तू जेव्हा तुझ्या मैत्रिणींचं कौतुक करतेस तेव्हा त्यांना ते खोटं वाटतं. हो, का बरं असं त्यांना वाटत असेल? आय हॅव नो क्लू. म्हणजे मी इतक्या जेन्युइनली सांगते, हे कसं दिसतंय असं मला कोणी विचारलं, इट्स व्हेरी नाईस असं म्हटलं ना, हे चल खरं सांग ना, अरे इट्स नाईस, इट्स रिअली नाईस. अरे पण खरं बोल ना. म्हणजे भार्गवी वगैरे तर चिडतात, ते मला डिझोन करणार आहेत. सो एकदा आम्ही एका इव्हेंटला गेलो होतो, आणि इव्हेंटला जनरली यू वरीड ना की टॉयलेट कसं असणार, बाथरूम, यू नेव्हर नो. सो ग्राउंड इव्हेंट होता, आणि नेहा पेंडसे ही माझी सहकलाकार माझ्या बरोबर होती, आणि तिला वॉशरूम वापरायचं होतं. सो जनरली एक भीती असते की कसं असेल काय माहिती नाही. सो इव्हेंटच्या सुरुवातीला तिने मला येऊन विचारलं, मी जस्ट वॉशरूमला जाऊन आले. सो शी जस्ट आस्क्ड मी की कसं आहे ग वॉशरूम? मस्त आहे, स्वच्छ सीट, बाजूला असा सॅनिटायझर, असं मस्त टिश्यू पेपरचा रोल आहे, असं छान सुगंधित, आणि ते नाही का ठस होतं 2-2 मिनिटांनी, तो एक आयटम लावलेला आहे, त्याने सारखा एक सुगंध दरवळतोय, आणि सुकं आहे मेन म्हणजे, एक पाण्याचा थेंब नाही आहे वॉशरूम मध्ये. इतकं सुंदर वॉशरूम आहे ते. ती अखंड इव्हेंट वॉशरूमलाच गेली नाही. आणि एंडला तिचं असं होतं की चला ना यार हॉटेलवर लवकर, आणि इथं कोणतं वॉशरूम. म्हटलं काय आलं बेबी, यू डिडंट गो? ते म्हणे नो, तू सांगितलंस ना मगाशी. म्हटलं मी काय सांगितलं मगाशी? मी सांगितलं की छान आहे, असा आहे, स्प्रे आहे, तसा आहे, सॅनिटायझर आहे. हो मग खराब असणार ना. अगं खराब कसं असणार, तो चांगला होता मी खरं. सो म्हणजे मी जेन्युइनली जरी खरं सांगितलं ना लोकांना, खरं तरी ते त्यांना खोटं वाटतं. तुला माहितीये का, तू बसमध्ये येऊन बसलीस, अजून बस सुरू नाही केली. हा का नाही माहितीये? त्यांनी किल्ली दिली, आणि हा आवाज यायच्या अगोदर तू आलेल्या बसचं कौतुक केलंस. त्याला खोटं वाटलं. बरोबर आहे, खोटं आपलं. पण ही होणार आहे का सुरू बस? तू सांग ना प्रेमाने त्याला. इथे काका बसतात आमचे. काका करा की सुरू बस. करा काका, सुरू करा. त्या प्रेमानेच सांगतायत आणि मनापासून सांगतायत. ओ असे नाही, आपलं सगळं खरं असतं. तर हा जो व्हेरी नाईस आहे ना, हा शब्द कुत्सितपणे आणि न आवडलेल्या चित्रपटाला बोलण्यासाठी जोडला गेलेला आहे. त्यामुळे तुला आता कौतुक करायचं असेल तर तू खरंच कौतुक करतेस, पण त्यातला व्हेरी नाईस हा शब्द काढून टाक. आणि कसं वाटलं पिक्चर?
व्हेरी नाईस. व्हेरी नाईस म्हणजे खोटं. व्हेरी नाईस म्हणजे खोटं. आणि सो नाईस ऑफ यू पण आहे माहिती आहे. हो, सो नाईस. सो नाईस ऑफ यू यार, सो नाईस ऑफ यू. सर नाईस हा जो शब्द आहे ना हा फार तू भंगार आहे. सो नाईस ऑफ यू. सो वा वा वा. तुझे सोशल मीडियावरचे व्हिडिओज जे तू करून टाकतेस ते पण भयंकर फेमस आहेत. लोकांपर्यंत ते प्रचंड प्रमाणात पोहोचलेत आणि लोक त्याचे चाहते आहेत. त्यात कमेंट्सही खूप येतात. हो. त्यातली काही अशी एखादी जाणवलेली, लक्षात राहिलेली, उल्लेखनीय अशी कमेंट? कमेंट्स येतात, खूप येतात आणि मला खूप आवडतं सुद्धा. कारण की आपल्याला कळतं ना त्यांना काय वाटतंय ह्या व्हिडिओबद्दल. सो आणि मला पर्सनली रिप्लाय द्यायला सुद्धा आवडतं कमेंट्सना. आणि काही असे आपले फॅन्स, चाहते जे काही आहे, फॉलोअर्स म्हणूया, फ्रेंड्स म्हणूया, जे आवर्जून कॉमेंट करतात आणि त्यांचे हँडल्स आता मला माहिती होऊ झालेत. सो मी त्यांना आवर्जून रिप्लाय देते अमुक तमुक. पण कमेंट्समध्ये एक कमेंट जी कायम असते ती म्हणजे, मॅडम तुमच्या लिपस्टिकची शेड कोणती आहे? म्हणजे मी वर्ल्ड पीस बद्दल बोलू दे किंवा मी आज अमुक अमुक ठिकाणी पूर आला, आपल्याला त्यांच्यासाठी पैसे जमा करायचे, मॅडम लिपस्टिकची शेड कोणती आहे? असं कसं? आज मला फार वाईट वाटते की अमुक अमुक ह्यांचं निधन झालं, मी त्यांच्यावर हा सिनेमा केलेला, मॅडम लिपस्टिकची शेड कोणती? असं कसं लिपस्टिकची शेड कोणती आहे? आणि ना काही ऑडियन्स अशी आहे जी समोर जे चाललंय ना त्याच्या मागे बघ, त्यांच्या मागे म्हणजे आपण नाचत असलो तर मॅडम तुम्ही ते सेनापती पापड रोडवरनं घेतलाय ना तो मागचा शोपीस 3 नंबरचं दुकान ना, है ना मॅडम? अरे पण मी समोर काय करते ते तुम्ही बघ बरं. त्यात काही लोक अशी असतात जी तुम्ही काहीही केलात ना, तुम्ही मेलात, बघा मी किती छान मरते, तरीही त्यांना तुमचं काहीच आवडत नसतं. कुछ भी कर लो म्हणजे ते तुम्हाला काहीतरी वाईटच बोलणार. आणि असं नाही की ते ट्रोल्स आहेत, नो, ते जेन्युइन माणसं आहेत, ती जेन्युइन लोक आहेत, त्यांना फॉलोअर्स सुद्धा आहेत, बट दे स्टील कम टू युअर पेज टू क्रिटिसाइज यू. सो मला ह्या गोष्टीचा अजिबात कधीच फरक नाही पडत. कारण मला असं वाटतं की काही लोकांना आंबा सुद्धा आवडत नाही हो, पण तो राजा आहे ना शेवटी, आणि तो दर सीझनला येणारच आहे, त्याला तुम्ही काहीच नाही करू शकत. सो स्वतःला राजा समजा आणि आयुष्य मस्त जगा. वा वा वा. कमाल. क्रांती बरोबरच्या या गप्पा अशा सुरू राहणार आहेत. आमचं समोरचं जे महिला मंडळ माझ्या समोर बसले ते अतिशय खाऊ का गिळू या नजरेने माझ्याकडे बघताय. क्रांती, तू आहेस कोकणातली, त्यामुळे आमच्या या महिला मंडळांपैकी ज्या कोकणाचं प्रतिनिधित्व करतात अशा सावंत काकूंपासून आपण प्रश्नाची सुरुवात करूया. नमस्कार. मी कोकणात नाही लय. जेव्हा कोकण आपला असा. वा 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 मस्त. हयस मन जिंकलास. तुम्ही रेडकर म्हणजे मूळचे खायचे? मालवणचे. मी देवगडात नाही लय. अच्छा, ओके ओके. मग मासे बिशे खातास की नाही कोकणात? येऊ खातो तर माका लय आवडतात मासे. माझी आऊस म्हणजे तुमका काय सांगू मी, रोज मासे घेतलीच. आणि जरी कायच नसला घरी तळूक बिळूक तर म्हणजे अगदी व्हेज असला तरी डाळ भात बरोबर एक तळलेलो मासो, तळलेलो सुक्काट काहीतरी दितली पण दितली. वा 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 मस्त मस्त. आता तू कोकणातला असस ना म्हणून तुका मी काही म्हणी सांगतोय. हा, त्याचा अर्थ माका सांग. बघूया, ट्राय करते. हा, आयत्यावर कोयतो. मला चान्स पे डान्स. हा, मराठीत जरासा थोडासा मराठीत. कोण कोण जेवत असतं ना जेव्हा तेव्हा, हे तू नाही खाते का? वेडी आहेस का? अरे पण मी खाणार होते. हे का सोडलास? अरे सोडलंय पण मी जेवते. वेडी. हे मस्त लागतं माहिती, आयत्यावर कोयता. हा, मस्त मस्त. अशी लोक पण असतात. दुसरी म्हण, तुझा आता गाणं कोंबडी पळाली तंगडी धरून, बरोबर, ता खूप वेळा टीव्हीवर बघितला. मग कोंबडी पकडू घेता की नाही? कोंबडी परवाच मी एक व्हिडिओ टाकलेला आहे कबूतर पकडायचो. खयाच माझी नुसती हालत खराब, तारांबर उडाली. सो मी ट्राय नाही केलंय अजून, पण ट्राय करते. गाणं चालू असताना ट्राय नाही केलंस? नाही, थांबा सावंत काकू एक मिनिट. आता काय, कोंबडी पळाली हा विषय निघालेला आहे. आता कोंबडी पळाली हा जर विषय निघालाय तर त्या सहप्रवाशाला आपण आत्ताच आणूया. हा चालत नाही का? हा चल, थांबा मी बघतो. ओ थांबा दादा, बस थांबवा.
आलेला आहे तो एक ओढू नकोस मला, काही करणार नाही ती, काही करणार नाही. अरे तिला माहिती नाहीये तू येतोस, ओढू नकोस, थांब जरा, ये प्रेमानी ये, प्रेमानी ये. अय्यो तू कधी ओके ना दिस इज ऑनेस्टली माझ्या अंगावर काटा आलाय, माझ्या अंगावर काटा आलाय आता. वी गो अ लॉंग वे बॅक, अ लॉंग वे. बसा बसा बसा, परत राहो, बसा. तर आता कोंबडीचा विषय निघाला तर सहप्रवासी येणार ना. मला असं सडनली एक ॲड्रेनलिन रश झालं माहिती, असं एक रश होतो ना, गरम बॉडी याची गरम झाली माझी. म्हणजे की आता काय भरत आहे, तू आहेस, बसचा प्रवास सुरू झाला पाहिजे. कारण आधी अनेक वर्ष इतरांच्या बसमधनं प्रवास करत करत आता स्वतःची बस निर्मिती संस्थेची घेणारा असा आमचा मराठीचा सुपरस्टार भरत जाधव आलेला आहे. चला सुरू करा. आज तुझ्या या प्रवासात सामील होता यावं म्हणून भरत्या सोलापुरातनं आलेले आहेत. कोल्हापूर. वा कोल्हापूरमधनं मुंबईला खास आपल्या मैत्रिणीला भेटायला, तिच्या प्रवासात सामील व्हायला इथे आलेला आहे. स्वीट. तर आमचा प्रवासच झाला ना, करिअरचा प्रवासच झाला एकत्र. तिला एकदम एकांकीपासून पाहतोय मी एकदम. ओ गॉड. काय तुझी पहिली आठवण क्रांतीबद्दलची कुठली आहे भरत? अरे खूपच आठवणी. क्रांती म्हणजे आमच्यासाठी हे अजून वर येतं. मी इतकं हसतो जेव्हा क्रांती आमच्या सोबत असते. आणि आता आहे असं नाही, म्हणजे अगदी मी एकांकी स्पर्धा बंद तिला नंतर आमच्या केदारच्या तू तुम्ही मध्ये आली होती. तुम्ही होते, बऱ्याच आठवणी आहेत. माझा प्रॉब्लेम होतो की मी स्टेजवर म्हणा किंवा काय हसलो ना की मी थांबत नाही. आणि क्रांतीकडे मोठा किडा येतो की नॉन स्टॉप हसवते, काहीतरी कारण निघतं. पण ते काय मुद्दाम हसवते असंही नाही, पण ज्या पद्धतीने कुठल्याही गोष्टीला रिॲक्ट होते ना, त्यातच मुळात ती गंमत असते. खूप आठवण आहे. तू तुम्ही मी म्हणा किंवा नंतर आम्ही श्रीमंत दामोदर पंत केलं, मग जत्रा सिनेमा. भरत, क्रांतीविषयी तू बोलतोयस, तिच्याविषयी तुला खटकणारी आणि तुला विलक्षण आवडणारी अशी एखादी गोष्ट? तिच्याकडे एकच गोष्ट चांगली आहे जी दोन्ही साईडने होऊ शकते, आवडते पण खटकते. ती ना खूप प्रेमळ आहे आणि समोरच्यावर पटकन विश्वास टाकते. म्हणजे खरंच खूप प्रेमळ आहे. म्हणजे अगदी एखादा नवीन दिसतं की अरे हा गरीब आहे यार, नाही तर ती त्या पद्धतीने ती रिॲक्ट होईल, सगळं होईल, पण लगेच विश्वास पण टाकते. हा एक तिचा एक ड्रॉबॅक सुद्धा आहे. हो, मला तर समीरशी लग्न केल्यावर कळलं, अच्छा जग असं पण असतं किंवा काय. तशी ती खोटी नाहीये. म्हणजे मी तर बरेच वर्ष बघतोय जवळनं, बिलकुल खोटी नाहीये ती. म्हणजे मी आणि भरत, मला अजूनही आठवतंय, आम्ही बसमधून असे प्रवास करायचो दौऱ्यांमध्ये, तेव्हा मला भरतने एक गोष्ट सांगितली होती. तो सुरभी लहान होती आणि ती काही मागायची ना, तर हा मला म्हणाला, मला जाम जीव तुटतो ग क्रांती. मी तिला नेहमी सांगतो, मी उद्या आणेन, हा उद्या आणेन, बाबा आपण हे घेऊया, उद्या घेऊया, हा उद्या घेऊया. आणि मग एक दिवशी हा खूप नर्वस होता खरं. म्हटलं काय झालं तुला भरत, काय आलं? तो मला म्हणाला, तुला माहिती आहे आज मला सुरभी काय म्हणाली, बाबा हे आपण उद्या घेऊया. सो तिने तिच्या मनाची, आणि शी वॉज व्हेरी स्मॉल ॲट दॅट टाइम, तिने तिच्या मनाची तयारी केली की माझे वडील मला हे उद्या आणून देतील किंवा जेव्हा त्याला जमेल तेव्हा तो आणेल. सो तो म्हणाला, मला असं आयुष्य नाही द्यायचं यार तिला. एक बाप, एक आई म्हणून आपला प्रत्येक जणाचा पहिला प्रयत्न हाच असतो ना की वो जो बोले ये हे हवंय, ओके घे, हा पहिला प्रयत्न असतो. सो व्हॉट ही वॉज गोईंग थ्रू ड्युरिंग दॅट टाइम, मी एक मैत्रीण म्हणून समजू शकत होते. आणि मला अजूनही ती रात्र आठवते. सगळे झोपलेले बसमध्ये, ह्याला झोप लागत नव्हती, मी पण जागीच होते. आम्ही खाली येऊन बसलेलो होते. तसंच बाहेर बघून आमचं हे सगळं कॉन्व्हर्सेशन झालं. आणि मी भरतला म्हणाले, भरत एक दिवस असा येणार ना, तो आपला असणार यार. एक दिवशी तुझ्याकडे इतका पैसा असणार, तू इतका मोठा असणार ना, तू बघ, तू चांद तारे, तू दुनिया तुझ्या मुलांना आणून देशील. आय स्टील रिमेंबर दॅट नाईट. आणि आजचा हा एक दिवस. वा. आणि मी बघितलंय भरतचं फॅन फॉलोइंग.
दुनियेने बघितलंय, मीच काय दुनियेने बघितलंय. इज अ स्टार, इज अ मॅसिव्ह स्टार. म्हणजे जर आपण एक 10 नावं अख्ख्या मराठी इंडस्ट्रीतली आज आपण जर काढली 10 हिरोंची नावं ज्यांनी म्हणजे उलटी पालटी केली, लाईक पालथी घातली मराठी इंडस्ट्री टिल हिंदी इंडस्ट्री, एव्हरीबडी नोज थ्रू आउट द वर्ल्ड, देन वन नेम इज डेफिनेटली भरत जाधव. येस ऑफकोर्स, प्रश्नच नाही. आणि मराठीमध्ये स्वतःची व्हॅनिटी बस असलेला हा आमचा पहिला सुपरस्टार. भरत, त्याच्यामध्ये एक वाक्य लिहिलं होतंस तू. वाक्य नाही, टॅक्सीचा फोटो होता. टॅक्सीचा फोटो होता. काय लिहिलं होतंस त्याच्या खाली? नाही आपल्याला कळलं पाहिजे आपण कुठून आलोय. तेव्हा ती जिथे मेन आरसा होता ना मेकअप रूमचा त्या व्हॅनिटीमधला, समोर दिसतच नाही, मागे खोलली की कळायची आतमध्ये टॅक्सी. मग जेव्हा आपण आपले कपडे जुने काढून ठेवतो की नाही, निघताना ते जुने कपडे घेऊन परत निघायचं असते, आपल्याला लक्षात ठेवायचं असते. म्हणून ते ठेवलं होतं. खास प्रेक्षकांसाठी भरत आणि क्रांती एका स्टेजवरती आहेत आणि कोंबडी पाळण्याचा विषय निघालाय. ज्या गाण्याने महाराष्ट्राला वेडं केलं होतं त्या गाण्याचा 1 सेकंद 1 मिनिट सुद्धा आम्हाला बघायला मिळालं तर अरे उलट आम्हालाही आवडेल नाही असं दादा बस थांबवा. बस थांबवा दादा बस. कोंबडी पळाली पंगडी धरून लंगडी घालाया लागली. 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 वा 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 वा. चला चला. भरत, आता तू इथे आलेला आहेस, एक अपूर्व असा योग जुळून आलाय. तुमची इतक्या वर्षांची मैत्री. क्रांती किती पॅशनेट आणि उत्तम अभिनेत्री आहे. मी तर तिच्यावर 2 चित्रपट केलेस, तू तर इतके सारे कामं केलीस, तर हे काही आपण वेगळं जगाला सांगण्याची गरज नाही. पण तरी सुद्धा एक मनामध्ये खंत असते की आपल्याला आपल्या कामावरती लोक प्रचंड प्रेम करतात, आपले मित्र प्रचंड प्रेम करतात, आपलं काम बघून आपल्याला अनेक कामं मिळतात. पण प्रत्येक कलाकाराची एक भूक असते की कुठेतरी एक त्याला शाबासकी मिळावी पुरस्काराच्या रूपाने. आणि त्या पुरस्काराला मात्र ही आपली मैत्रीण, आपली अभिनेत्री वंचित राहिलेली आहे. त्यामुळे आज बस बाई बसच्या निमित्ताने तुझा अत्यंत जवळचा मित्र आज सोबत आहे, आपल्या सहप्रवासी म्हणून. काही क्षणात आपण त्याला निरोप देणार आहोत. पण त्याच्या अगोदर माझी इच्छा आहे की भरतच्या हस्ते आमच्या या सगळ्या महिला मंडळाच्या उपस्थितीत महाराष्ट्रातल्या तमाम सर्व प्रेक्षकांच्या त्यांच्या समोर, त्यांच्या वतीने, त्यांच्या साक्षीने आज तुला इथे आम्ही बस बाई बसचा खास पुरस्कार देणार आहोत. क्रांती रेडकर एक अभिनेत्री म्हणून. अरे बापरे. क्या बात. या. सकाळी पिझ्झा दुपारी बर्गर खरंच तुम्ही खाता का? अहो नाही हो. वा वा. काँग्रेस. वेल, सगळ्यात आधी तर थँक्यू सो मच. आय वुड लाईक टू थँक माय पेरेंट्स, माय फॅमिली आणि बस बाई बसची पूर्ण टीम, झी मराठी, भरत जाधव, सुबोध भावे, हे अत्यंत 2 जवळचे नट आहेत ज्यांच्यामुळे मी आज ह्या एपिसोडसाठी मला हे पारितोषिक मिळते. आणि भरतनी मला अनेकदा सगळीकडे सपोर्ट केलाच आहे, अनेक सिरियल्स आणि अनेक नाटकांमधून. आता आज तो माझ्या बाजूला आहे म्हणूनच हा जो माझा ज्वलंत अभिनय आहे किंवा खरंच आणि खूप जेन्युइनली जे किस्से मी सांगितले ते खूप खरे खरे का झाले, कारण की हा इथे होता आणि ते मी त्याच्याबरोबर जगलेले आहे म्हणून. सो थँक्यू सो मच. वा 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 वा
भरत तू इथे आलास. आता एक कधीतरी प्रवास तुझ्या बसमधनं मला करायचा आहे, तुझ्या नाटकात काम करून. हा, त्यामुळे तोही योग लवकरच येऊ. आता ही बस तुझ्या ठिकाणी आम्ही थांबवतो, तुला आम्ही इथनं निरोप देतो आणि पुन्हा लवकरच आपली भेट होईल अशी आशा करतो. बस बाय बस हा कार्यक्रम खूप जवळचा वाटतोय. त्याला कारण काय आहे की बाईच्या कर्तृत्वाचं एक काहीतरी अशा पद्धतीनं कौतुक करणं आणि महाराष्ट्रावर फिरून नाही का. ही बस हे सगळे महाराष्ट्राचे तुमचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बायका आहेत आणि ह्यांच्यातर्फे तुम्ही जे महाराष्ट्रभर फिरताय, तर मला असं वाटतं ही बस नुसती महाराष्ट्रापुरता न राहता देशभर आणि जगभर फिरो. ह्यासाठी माझ्याकडनं, माझ्या परिवाराकडनं तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू भरत. नक्कीच. चलो दादा गाडी थांबवा. या या या. थँक्यू बाय. थँक्यू थँक्यू. आणि आता महिला मंडळाचे प्रश्न राहिलेच आहेत क्रांती, नाहीतर त्या खाऊन टाकतील मला नंतर. मॅडम, सोशल मीडियावर मी तुम्हाला फॉलो करते आणि तुमचं नकलांचं होणार मला लय आवडते मॅडम. शाउट आउट फॉर ओरिजिनल कंटेंट #ट्रेंडिंग मॅडम. मला भारी वाटतं मॅडम. थँक्यू. पण मॅडम हे नकला करायची खूबी म्हणजे हा जो किडा आहे तो तुमच्यामध्ये लहानपणापासून आहे का? मला आवाज करायला खूप आवडतं, वेगळे आवाज. मी माझ्या मुलांशी पण वेगवेगळ्या आवाजात बोलते. माझ्या मुलांचा एक छोटा मित्र मी तयार केला आहे ज्याचं नाव आहे पॉम्पी. ते इतकं बघण्यासारखं आहे कारण की त्यांना ते ॲज पॉम्पी माझ्याशी बोलतात. म्हणजे मी पॉम्पी आहे आणि ते दोघं माझ्याशी बोलतात प्रॉपरली. अरे क्या हो गया, तू क्या रो रही है क्या गोडो, तू रोती क्यों है? मग ती सांगते की मेरी मम्मी मुझे मार रही है. बरं तिचं काय करूया, ती ते सिरियल मध्ये बोलतात ना तसं ती लोक हिंदी बोलतात. मेरी माँ मुझे बहुत मार रही थी, मैं बहुत परेशान था, हाँ मैं वहाँ जा रही थी. तशा टाईपचे ती लोक बोलतात. वा वा. आम्हाला माहित असलेले काही आवाज काढून दाखवान का मॅडम प्लीज? बापरे, मैंने प्यार किया मधली भाग्यश्री मॅम प्लीज. हे खूपदा गेलंय मी, बट आय ट्राय. माझा आवाजच बरोबर नाही पण देखो तो हमारे हाथों की मेहंदी कैसे रची है. नाराज हो, बात नहीं करोगे तो आपका मूड ठीक करने के लिए हम कुछ कहें. वाह वाह. आणि हेमा मालिनी. नहीं, उनकी आवाज में नहीं कर सकती. मैं थक जाती हूँ. दादा आता मी. मॅडम तुमचं लव्ह मॅरेज झालं की अरेंज मॅरेज हो? आमचं लव्ह अरेंज. समीर माझ्या वर्गात होते क्लासमध्ये. त्यावेळेस हा कोण स्वतःला समजतो वगैरे असं. हो, सारखं आपलं काय सिरियस. अरे एकतर आमच्या वर्गात 5 मुलगे आणि 40 मुली, त्याच्यात हा, आणि ह्याला सगळंच येईल. म्हणजे कुठलाही प्रश्न टीचरने विचारला तरी. आणि आम्ही टवाळ, नाटकात कामं करणारे, नाट्यावलेमध्ये भाग घेणारे, इंटर कॉलेजात जाऊन वाजवून येणारे, रुईयाचं नाव जागं करणारे, हे आम्ही. आणि हा IPS ची तयारी करणारा युवक. मग एक दिवशी मी त्याला एक स्माइल सुद्धा दिली होती की म्हणजे अशी स्माइल की चल ना आ ना ग्रुप में अभी बस हो गया यार क्या इतना वगैरे असं. तर त्याने माझ्याकडे असं बघितलं. अरे बापरे. त्याच्या मते मी न्यूसन्स होते. आणि मग आम्ही अटेंडन्स शीटवर पण त्याच्या साईन करायचो. सो अशी फिरून जायची ना अटेंडन्स शीट आणि तो पुढे बसायचा टीचर करत आणि आम्ही आपले मागे. सो माझ्याकडे आलं सो आय न्यू हिज रोल नंबर. मग मी साईन करायचे सलमान खान. पुढे पाठवायचं. मग यायची अटेंडन्स शीट साईन कर सलमान खान. त्याला कळायचं कोणी दिलं. ऑफकोर्स एकच माणूस आहे त्याला त्रास देणार. मागे बघायचं कसं करून पुढे द्यायचा तो कसा. सो बट दॅट्स दॅट. आणि नंतर एक अराउंड 10-11 वर्षांनंतर कॉलेज संपल्यानंतर एअरपोर्टला ते DC होते आणि मी मिफ्ता अबाउट करून
निफ्टा अवॉर्ड्स करून मी परत लँड झाले होते आणि त्यांनी मला एअरपोर्टला बघितलं की ही तीच न्यूसेन्स मुलगी मस्ती करणारी. अरे मला असं बघितलं, यू म्हणलं मी माझं काय, माझ्याकडे 2 बाटल्या तो माझ्याकडे काहीच प्लीज कम. तर असा पट्टा तो, मी अशी येते आणि हा पट्ट्याच्या त्या साईडला होता आणि फिरून जायचं ना पट्ट्याच्या त्या साईडनी. मी घाबरून पट्ट्याच्या वरून इट्स ओके इट्स ओके यू कॅन कम फ्रॉम हिअर इट्स ओके व्हॉट हॅपेंड असं करू नये. आणि मग मी गेले गोल बिल फिरून आणि मग मी समोर उभी राहिले. म्हटलं येस. तर त्याने म्हटलं यू रेकग्नाइज्ड मी. लाईक नो. सो इट्स लाईक आय एम फ्रॉम रुईया. नो यार आय डोंट आय वॉज इन युअर क्लास. असं आय वॉज इन युअर क्लास म्हणून तो हसला. ही हॅज अ व्हेरी बिग डिम्पल. ते डिम्पल म्हणून अरे हा आपला सलमान हाय हाव आर यू वगैरे. मग आम्ही तिथे जरा बोललो and then we became very good friends. मॅडम असं समीर सरांना बघितलं ना तर असं भीती वाटते. म्हणजे लय स्ट्रिक्ट स्वभावाचे आहे का ते? हो शिस्त. हो ते खूप स्ट्रिक्ट आहेत, खरंच स्ट्रिक्ट आहेत. आणि अतिशय बापरे, आम्हाला तर लिटरली मिलिटरी लाईफ. हॉलिडेला गेल्यावर सकाळी 6चा अलार्म कोण लावतं? आम्ही लावतो. कारण की 6 वाजल्यापासून आपण काय करायचं हे सगळं आयटिनरीमध्ये त्यांचं ठरलेलं असतं. 6ला उठून अमुक, मग ब्रेकफास्टचा टाईम, मग त्याच्यानंतर खाली जाऊन गाडी आली असणार तिथे थांबायचा काय टाईम असणार लॉबीत तो, मग किती वेळ अमुक अमुक ठिकाण फिरायचं, तिथून किती वेळात लंच ब्रेकला यायचं. मग आपल्या शूटिंगांचे शेड्यूल असतात ना ते पण लिबरल असतात, जरा लूज असतात. पण आमचं शेड्यूल अतिशय इज व्हेरी टाइम इज टाइम अँड देर इज नो स्कोप की ते आम्ही काही हलवू शकतो. सो त्याची बहीण तर जातच नाही त्याच्यावर. मी येणारच नाही तुझ्या बरोबर. कारण एवढं कोण, मामी मजा करायला आले. सो ते आहेत तसे स्ट्रिक्ट आहेत. मी असा माणूस पाहिला नाही माझ्या आयुष्यात. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं ना की हा जोश, हा जज्बा, हा एक वेगळ्या पद्धतीचा माणूस आहे. ते आता एका मिलिटरीच्या फंक्शनला गेले होते. मी त्या दिवशी त्यांचा फोन पाहिला. म्हटलं काय झालं तुमचं, कसं झालं मिलिटरीचं फंक्शन, मस्त झालं का, बघू फोटो. म्हणून मी त्यांचा फोन चाळत होते. तर त्यांना अवॉर्ड होतं तिथे आणि बऱ्याच अशा सोल्जर्सना अवॉर्ड होतं ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याच्यात काही मरणोत्तर होते आणि काही असे. सो मी फोटोची गॅलरी बघते ना तर बऱ्याच छोट्या मुलांबरोबर त्यांचे फोटो होते समीरजींचे. म्हणलं ही कोण आहेत ही सगळी छोटी छोटी मुलं? अरे ही ती सगळी मुलं आहेत ज्यांचे वडील त्यांनी गमावले सीमेवर. तर मी म्हटलं मग तुम्ही ह्यांच्याबरोबर फोटो काढले आणि तुमचा अवॉर्ड घेतानाचा एकही फोटो नाही आहे. तो आहे की त्यांच्याबरोबरचा फोटो, हे माझा अवॉर्ड नाही आहे का? आणि ही भावना कळणं आणि त्याच्यासाठी काहीतरी ऍप्लिकेशन करणं या देशासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते आज करतायत ती गोष्ट. आणि मला खूप कौतुक आहे की मी ह्या माणसाची बायको आहे. अतिशय कौतुक. ग्रेट. महिला मंडळाचे प्रश्न राहिलेच आहेत क्रांती. मॅडम कसं आहे ना, सर्वसाधारण बायकांचं आयुष्य लग्नानंतर बदलतं, पण सेलिब्रिटीचं आयुष्य लग्नानंतर किती बदलतं? माझं लग्नानंतरचं आयुष्य हे माझ्या लग्नाच्या आधीचं आयुष्य होतं तसंच आहे. मला असं खूप वाटत होतं की माझी आग्र्याहून सुटका होते माझ्या आईच्या तावडीतून. पण नाही, समीरही माझ्या आईच्या वरचढ आहे. ओव्हरऑल पण माझी आई, किती वाजले, उठ, काय चाललंय, हे इथे कोणी टाकलं, तुला ना काय सांगायला, हे एवढ्या चपला, एवढी घड्याळ, काय करणार आहेस याचं, आयुष्याचा विचार कर स्वतःच्या वगैरे. हे आईचं माझं एक कायम असतं ना. यार मेरे को लगा खतम यार. आता मी लग्न करून माझ्या घरात जाणार तर समीर जे मूळ घर आहे ते वेगळं आहे. मी आणि समीर का वेगळ्या घरात राहतो. सो आता हे माझं विश्व, इथे माझं राज्य, इथे मी राज्य करणार, मला हवं तेव्हा मी उठणार असं तुला वाटतंय? सकाळी लग्नाच्या पहिल्याच दिवशी 9:30 वाजले.
माझं आयुष्य अजूनही असंच आहे. एक दिवशी त्याने माझं कपाट उघडलं. त्याचा कपाट आहे ना, शोरूम मध्ये कसे कपडे लावतो आपण तसे त्याचे नीट कपडे लावलेले, पट्टे एका ठिकाणी, त्याचे सॉक्स एका ठिकाणी, अमुक अमुक. इट्स लाईक एन आयडियल वॉर्डरोब. आणि मी तर म्हणते दुकानांमध्ये पण एवढे चांगले लावलेले नसतील, इतके सुंदर त्याचे लावलेले कपडे असतात. आणि त्याच्या अगदी विरोधात हा लगेच आम्ही खूप ऑपोजिट आहोत, खूप जास्त ऑपोजिट. बट आय थिंक ऑपोजिट्स अट्रॅक्ट. आणि आम्ही खूप येन अँड यँग आहोत. येन अँड यँग म्हणजे जी गोष्ट त्याला नको असते ती मला हवी असते. त्यामुळे आमच्या खाण्यात पण कधी भांडण होत नाही. जी गोष्ट त्याला नसते आवडली ती मला खूप आवडलेली असते. हे किती मस्त आहे ना. म्हणजे मला माहिती आहे आवडणार नाही असं. सो वी व्हेरी येन अँड यंग. चला, महिला मंडळाचे प्रश्न संपलेले आहेत आणि आता डिजिटल तुझ्यासाठी आलेले काही प्रश्न आहेत. त्यातला पहिला आहे की आयुष्यात कधी लहानपणी किंवा आत्ता चोरी केली आहे का? नाही, कधीच नाही. अशी एखादी भूमिका आहे जी तुला करायला आवडली असती और तुला ती संधी मिळायला हवी होती? डेली क्राईम, शेफाली शाह. आय थिंक आउटस्टँडिंग अभिनय आणि ती फार उत्तम नटी आहे आणि आय रिअली लुक अप टू हर. पण तसा एखादा रोल मला नक्कीच करायला आवडेल. आणि ते विश्व मी खूप जवळून बघितलं असल्यामुळे मला तिचा अभिनय जास्त ज्वलंत वाटला. तुमची फॅमिली सोडून तुम्ही सर्वात जास्त प्रेम कोणत्या व्यक्तीवर करता? ओ बापरे, नो, दिस इज व्हेरी डिफिकल्ट, व्हेरी डिफिकल्ट. असं काही गरज नाही की व्यक्ती असली पाहिजे. एखादं ठिकाण असू शकतं, एखादी जागा असू शकते. लंडन बॉस, लंडन आय लव्ह. म्हणजे त्या सिटीला त्याचं एक स्वतंत्र कल्चर आहे आणि एक स्वतंत्र तिकडची एक मजा आहे जी मला फार आवडते. तर हे खेळ या सगळ्या मॅड माणसांचे चालू असत. आपल्याला आता खऱ्या खेळासाठी खाली उतरायचं आहे. दादा बस थांबवा. या तर खेळ असा आहे. बरं, सगळं महिला मंडळ तयार? हा, रेडी? तर खेळ. नमस्कार सुबोध भाऊ. नमस्कार. मला मी ना म्हणजे एक सामान्य गृहिणी आहे आणि इथे असं फेमस व्यक्तींना प्रश्न विचारतात ना, मला पण विचारायचे आहेत. हो, पण तुम्ही आता असं म्हणजे हे ऑलरेडी अशीच सगळी सर्वसामान्य घरातल्या या सगळ्या महिला आहेत त्या इथे आलेल्या आहेत, तर तुम्ही असं पटकन नाही येऊ शकत ना. हो, सांगून ठेवते हा. सामान्य गृहिणीचा तुम्ही जर आवाज दाबायचा प्रयत्न केला ना तर खपवून घेणार नाही. नाही नाही, तसं नाहीये. मी कशाला आवाज दाबू? सामान्य गृहिणींसाठीच तर हा शो आहे, हाच कार्यक्रम आहे. पण ह्या सगळ्या लकी ड्रॉ मधनं इथे आल्यात, तुम्ही नाही ना आलात. हो, पण मला प्रश्न विचारायचा आहे कारण माझं काम आहे पुढे चालत राहणं. मी पुढे चालणार. काय करायचं? विचारू दे त्यांना. अँड शी इज सो ब्युटिफुल. या विचारू दे. हाय क्रांती, काय नाव आहे तुमचं? हो, माझं सौ अश्विनी श्रेयस वाघमारे. हाय अश्विनी, सो ब्युटिफुल. थँक्यू. काय प्रश्न आहेत तुमचे? काय मला एक विचारायचं आहे यांना की ह्या किती काटकसर करतात घरी? तर आता ज्यांनी प्रश्न विचारला त्यांची ओळख मला आत्ता पटली आहे, त्यामुळे त्यांची ओळख मला महाराष्ट्राला करून देणं भाग आहे. तर या अश्विनी वहिनी. नमस्कार. तर मंडळी, या आता अश्विनी वाघमारे, ज्यांनी आमच्या सगळ्यांची अतिशय जवळची आणि गोड मैत्रीण आहे, दीपा परब चौधरी. तर दीपा, तुझं खूप खूप स्वागत आमच्या या गप्पांच्या प्रवास दौऱ्यात बस बाय बस मध्ये. आणि या सोमवारपासून दीपा अनेक वर्षानंतर म्हणजे 14 वर्षानंतर झी मराठीच्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे. आपण सगळ्यांनीच तिची तू चाल पुढं ही मालिका पाहायला सुरुवातही केली असेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दोघी, क्रांती आणि दीपा, अतिशय घट्ट आणि जीवाभावाच्या मैत्रिणी आहेत. आणि आता दीपा, मालिकेविषयी काय सांगशील? सुरुवात मी अल्फा मराठीने केली होती, पिंपळपान आपणच केली होती. आणि आता मी तू चाल पुढे ही मालिका करते. अश्विनी वाघमारे ही सोशिक स्त्री असं म्हणता येणार नाही, पण तिच्याकडे टाइम मॅनेजमेंट आहे की कशी चांगल्या पद्धतीने सगळ्यांकडनं कामं काढून घ्यायची आणि आपल्या फॅमिलीला घेऊन कसं पुढे जायचं, तशी आहे ती. आणि एक सामान्य गृहिणी तिच्या ज्या सुप्त इच्छा असतात त्या पुढे जाऊन कशा पूर्ण करते किंवा तिलाही माहीत नसतं, तिच्या नकळत ते सगळं घडत जातं. पण घर हा पहिला प्रेफरन्स अश्विनीचा आहे, कारण तिला वाटतं की सक्सेस मिळाल्यावर, खूप प्रसिद्ध झाल्यावर सुद्धा की माणूस एकटा असेल तर काय उपयोग, सोबत फॅमिली पाहिजे.
सो सामान्य गृहिणी आहे आणि थोडीफार ती मला माझ्यासारखी वाटली. तर आता या दोघी अचानक इथे भेटल्या असल्या तरी यांना मी लगेच जाऊ देणार नाहीये. या दोघींबरोबर एक खेळ तर आपल्याला खेळावा लागणारच आहे, बरोबर आहे की नाही? चला सामान घेऊन या. तर तुम्हाला माहिती आहे की घरात कुठल्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत, कुठे काय असेल हे सगळं तुम्हाला माहिती आहे, कारण गृहिणी आहात तुम्ही. स्पेशल त्याच्यात तुमचं ऑब्झर्वेशन आहे. तर हा डबा अर्थातच तांदळाचा आहे. 2 डबे ठेवलेले आहेत. आता या तांदळातनं तुम्हाला नाणी शोधून काढायची. आणि असं काही नाही, तुम्ही जितके नाणी काढाल, तू 500 काढ, ती 1.25 लाख काढेल. शेवटी आपल्या वाट्याला जेवढी नाणी येतात हो यार, हो ना, देख ना तेवढंच यार. आपण काढू शकतो. 1 2 साडे माडे 3. अरे मिळाले. हो 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 हो. सकाळी पिझ्झा दुपारी बर्गर खरंच तुम्ही खाता का? अहो नाही हो. सासूची नक्कल नवऱ्याची अक्कल खरंच तुम्ही काढली का? काय बोलताय काय? किती हे प्रश्न विचारणा भुणभुण झाली बाय. लडबुड गडबड रोजची किती सांगू आणि काय? सवाल जवाब कमाल धमाल आता तू बस भटकन भटकी प्रश्नांची मोठी 10 9 8 7 6 5 4 3 2 1 वेळ संपलेली आहे. आता मी महिला मंडळाला विनंती करतो की या शिक्षिका तुम्ही क्रांतीताईंची फक्त नाणी की पैशाप्रमाणे मोजणार, लाईक 2 रुपये? नाही, 1 रुपयात असेल फक्त नाणी. आणि या सावंत काकू. 21 22 25 23 27 25 26 27 28 29 30 31 32 32. वा वा. मला सांग अश्विनी, दीपा म्हणू, अश्विनी म्हणू, किती गोष्टी साठवून ठेवल्यास या सगळ्यामध्ये? नाही 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 नाही. काय 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 कोण? हे जे काही चालू आहे इथे हे काय मला पटलेलं नाही. हे पण आमच्या घरात चालतं तेच चालू आहे. डब्यात पैसे साठवणं. तू इथेच आहेस. नाही, मुळात डब्यात असलेले पैसे असे शोधण्यात नाही ग अक्कल लागत. पैसे कमवायला जास्त अक्कल लागते. बापरे, तुझा मालिकेतला प्रवास बराच खडतर दिसतोय आम्हाला. डेंजर आहे. तुझ्या नणंद नणंद ना, नणंद धनश्री. धनश्री जरा जरा भांडू नका, जरा वाद बाजूला ठेवा. आपण आता या बस बाई बस कार्यक्रमात आलोय. 5 महिला इथे आहेत, त्या कधीही भांडत नाहीत. सिरियसली शक्य आहे. कॅरेक्टरचं नाव शिल्पी असलं तरी मी आता ओळख करून देतो. ही आहे आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री धनश्री. थँक्यू. तुला आधीच्या मालिकेत खूप वेगळ्या प्रकारच्या गेटअप मध्ये बघितलंय. आता तू एकदम वेगळी आलीस. मला सांग तुझं कॅरेक्टर काय आहे याच्यातलं? माझ्या कॅरेक्टरचं नाव शिल्पी असं आहे आणि ती खूप करिअर ओरिएंटेड आहे आणि तिला खूप हौस आहे छान कपडे घालण्याची, ब्रँडेड कपडे घालण्याची, किंवा ती खूप कदाचित पटकन बोलून जाते. एखादा विचार जर तिच्या मनात आहे तर तो लगेच तिच्या ओठांवर पण येतो, अशी आहे. आणि हा आमच्या स्वभावातला जो डिफरन्स आहे त्यातनं घडणारी ती मजा म्हणजे तू चाल पुढं आहे. आणि शिल्पीला सतत असं वाटत असतं की जर माझ्याकडे पैसे आहेत, जसं प्रोमोमध्ये पण सगळ्यांनी हा डायलॉग सगळ्यांनी बघितलाय की पैसे साठवायला नाही, पैसे कमवायला जास्त अक्कल लागते. तर तिचं तेच म्हणणं आहे. ती कमवत असते आणि तिला चांगल्या चांगल्या गोष्टींवरती पैसे उडवायला आवडत असतं. पण जर तुम्हाला हा प्रॉब्लेम असेल की मी पैसे उडवते तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही, असं एक शिल्पीचं म्हणणं आहे. तू चाल पुढे या मालिकेसाठी मनापासून शुभेच्छा देतो दीपा. मला खात्री आहे की तुझ्या या व्यक्तिरेखेचा प्रवास महाराष्ट्रातल्या सर्व महिलांसाठी, असंख्य महिलांना खूप प्रेरणा दिल्यापासून राहणार नाही. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. या बस बाई बसच्या संपूर्ण टीमकडनं आणि झी मराठीकडनं ही एक छानशी प्रेमळ भेट. Oh, how sweet. Thank you. Thank you. Hey, absolutely, I was not expecting this. Thank you. चला क्रांती, हां. थँक्यू सो मच. आणि खूप छान वाटलं.
तू इथे आलीस, आमच्या सगळ्यांबरोबर इतक्या गप्पा मारल्यास. तुला तुझ्या पुढील उर्वरित आयुष्यासाठी प्रचंड शुभेच्छा. थँक्यू सो मच सुबोध, मला पण खूप आनंद झाला. थँक्यू सो मच. आजच्या या कमाल एपिसोडची धमाल जर तुम्हाला पुन्हा पाहिजे असेल तर झी5 ॲप आत्ताच्या आत्ता डाउनलोड करा, कारण यावर तुम्हाला आजचा एपिसोड हव्या तितक्या वेळा पाहता येईल. आणि बरं का, झी5 वर आपल्या या लाडक्या शोचे आधी होऊन गेलेले आणि नवीन येणारे सगळे एपिसोड्स तुम्हाला पाहता येणार आहेत, ते सुद्धा एकदम फ्री. झी5 कधीही कुठेही. तर मंडळी, आजचा प्रवास इथेच थांबूया, पण पुढच्या भागात भेटूया नव्या वाटेवर नव्या प्रवासासह. तोपर्यंत हॅपी जर्नी आणि ही बस पकडायला विसरू नका.